नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचा जो क्लार्कचा पेपर होता तो आज झालेला आहे। आजची तारीख आहे 11 ऑगस्ट। किती आहे? 11 ऑगस्टला आज ही एक्झाम झाली आहे। भरपूर यूट्यूब चॅनलवाल्यांनी ह्या पेपरचं विश्लेषण टाकलेलं आहे। आता ह्या एक्झामबद्दल आपण सविस्तर बघू। कट ऑफ किती लागू शकतो, किती फॉर्म आले होते, किती रिजेक्ट झाले, किती पटसंख्या हजर होतं आणि ह्याचा रिझल्ट कधीपर्यंत येईल, ह्या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आता बघणार आहोत आपण सगळ्यात महत्त्वाचा, सुरुवातीला किती फॉर्म आले होते, म्हणजे 37,000 विद्यार्थ्यांना काय केलं होतं, क्वालिफाय केलं होतं। 37,000 यापैकी फक्त किती, 27,000 विद्यार्थ्यांनी काय केलं, 400 रुपये चलान भरली आणि एक्झामसाठी काय झाले होते, क्वालिफाय झाले होते। त्यानंतर 27,000 गेले। आता एक्झामला संपूर्ण 27,000 विद्यार्थी बसलेले नाही आहे। एक्झामला आता 27,000 विद्यार्थी पैकी जवळपास फक्त आणि फक्त 20,000 ते 22,000 विद्यार्थ्यांनी काय दिलं, 20 ते 22,000 विद्यार्थी फक्त एक्झामसाठी अवेलेबल होते किंवा हजर होते। फक्त किती, 20,000 विद्यार्थी काय या एक्झामला, 20 ते 22,000 विद्यार्थी म्हणजे जवळपास 5,000 5,000 विद्यार्थी काय अब्सेंट होते। ठीक आहे, पूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं तर। आणि हे काय झालं, एक्झाम होती दुपारी 1 ते 2 मध्ये, 1 तास वेळ होता। 1 तासात किती, 90 प्रश्न होते। किती होते, 90 प्रश्न हे सोडवायचं होतं। आपण बघणार पेपरची काठिण्य पातळी कशी होती। तर सगळ्यात महत्त्वाचा, काठिण्य पातळी एकदम सोपी होती। काय होती, पेपरची काठिण्य पातळी सोपी होती। मग 90 पैकी 80 लागेल का, 70 लागेल का, तर नाही लागत, एवढा लागतच नाहीये। कारण सांगू काय, की एक्झाममध्ये 1च तास वेळ होता। 1 तासात तुम्हाला 90 प्रश्न सॉल्व करायचे होते। त्यापैकी जवळपास 40 प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे होते। किती, 40 क्वेश्चन। आता 40 क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व करतो म्हटलं, आणि बुद्धिमत्तेचे थोडे लांब होते, कारण याच्यामध्ये काय होतं की मोठे मोठे गणित होते, गुणाकार मोठे मोठे संख्यांची होती। मग एका गणिताला जर 1 मिनिट पकडलं तरी 40 मिनिटं इथं झाले 40 प्रश्नाला, आणि उरलेल्या 50 प्रश्नासाठी 20च मिनिटं होते तुम्हाला, असं जर धरलं तर। मग म्हणून पेपरची काठिण्य पातळी जरी इझी असेल तरी जवळपास या महाराष्ट्रातल्या 80% किती, 80% मुलांना, 80 ते 90% मुलांना काय झालं की पेपरला वेळच पुरला नाही। जवळपास सगळ्यांचंच ॲक्युरेसी ही 60 ते 70 पर्यंत विद्यार्थ्यांनी काय केलं, या 60 ते 70 पर्यंत सुरुवातीपासून सोडवत गेले। शेवटचे 20 ते 25 प्रश्न, किती, 20 ते 25 प्रश्न काय केलं, नुसतं टिक केलं, टोला मारला, आणि म्हणजे टोला म्हणजे अंदाज केला। या 20 ते 25 प्रश्नाचा अंदाजामध्ये केलं। आता 60 ते 70 जरी ॲक्युरेसी जर केलं असेल, 60 ते 70 पैकी सर्वांचे 10-12 प्रश्न चुकतात। किती, 10 ते 12 प्रश्न हमखास चुकतातच चुकतात। मग आता यावरून काय करू, इंग्रजीमध्ये सपोज एखाद्याचे 5 चुकले असतील, पॅसेज होता, त्यानंतर सिनोनिम सिनोनिम होते, मग 5 प्रश्न आपण इंग्रजीत पकडू। मराठीमध्ये आपण शुद्धलेखन वगैरे होतं, त्याच्यातमध्ये इंग्रजीत किती, 5, मराठी ग्रामरमध्ये आपण 2 पकडू, किती, 2च, कारण मराठी पण सोपं होतं, पण 2 ते 3 प्रश्न पकडू की चुकणारे असणारे। ठीक आहे, 2 ते 3 प्रश्न चुकणार। त्यानंतर होतं कम्प्युटरमध्ये प्रश्न चुकत होते। का चुकत होते बघा, आता कम्प्युटरमध्ये 10 प्रश्न होते, या 10 पैकी टोले मारले पोरांना, कारण पोरांचं एवढं काय नाही, 10 पैकी 4 बरोबर आले। किती आले, 4 आले, म्हणजे 4 चुकले, सॉरी किती चुकले, 4 चुकले। त्यानंतर काय होतं, जीके मध्ये जवळपास 90% ॲक्युरेसी आहे पोरांची। जीके हा इझी होता। जीके मध्ये आपण पकडू, जीके मध्ये सगळ्यांचे पकडून असे 5 चुकले। किती चुकले, 5। हे 60च मार्काबद्दल बोलतो। किती मार्काबद्दल, 60, कारण 60 प्रश्नापर्यंत पोरांनी व्यवस्थित सोडवलं, त्यापैकी एवढे चुकले, 5 आणि 5 10, 10 आणि 4 14 आणि 3 17 चुकले। 60 पैकी किती गेले, 60 - 17, बघा 60 प्रश्न इथे चुकले, 60 प्रश्न तुमचे चुकून आहे, 60 चुकले, 60 पैकी 14 चुकले। 60 प्रश्न सोडवले ॲक्युरेट जर जे बोलतो त्याला, 14 चुकले, किती उरले, 46 आले। ठीक आहे, आणि इकडे जे 20 प्रश्न उरले होते, तुम्ही 60च केले ना गोल, 20 ते 25 पकडू सरासरी, कारण 60 आणि 25 85च होतात। 25 पैकी तुमचे या 25 30 पैकी पकडा, 30 पैकी तुमचे किती आले, या 60 पैकी
60 सोडवले, 60पैकी 14 चुकले, उरले 30 प्रश्न. 30 प्रश्नापैकी तुमचे 12 आले, उरले किती? 10तून 2 गेले, 8 राहिले, आणि इथे किती? 2तून 1 गेले, 1, 18 हे आले. मग इथे किती होते? 46, आणि हे किती झाले? 18. 8 आणि 6 किती? 14. 14शी 4 उरला 1, 4 आणि 1 5 आणि 1 6, किती? 6, 64. तरी सुद्धा मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, एवढा कट ऑफ जाणार नाही. 50 प्लस जरी तुम्हाला असेल ना, 50 किती? 50 प्लस जरी असेल तरी तुम्ही क्वालिफाय होणार. 50 जरी असेल तरी तुम्ही क्वालिफाय होणार. कारण तुम्हाला ह्याच्यानंतर काय होणार आहे? तुमचं हे होणार, टायपिंग टेस्ट होणार आहे. टायपिंग टेस्ट हे मार्काची आहे, ते मार्क ॲड केले जाणार. त्यासाठी तुम्हाला आता एकाच कमीत कमी 10चा रेशिओ असेल. किती असेल? एकाच 10 तुम्ही टायपिंगसाठी जाणार. म्हणजे सपोज 22,000 विद्यार्थ्यांनी पेपर दिला, 22,000मधून इथे सिलेक्ट झाले किती? 18,000 18 नाही, 15,000 पोरं पकडू. किती? 15,000 विद्यार्थी काय केले? इथे सिलेक्ट झाले. किती? 15,000. बघा कॅल्क्युलेशन करू आपण. 22मधून 15,000 विद्यार्थी काय झाले? आता क्वालिफाय झाले. कशासाठी? एकाच 10च्या प्रमाणाने टायपिंगसाठी. 15,000मधून इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जवळपास 7 ते 8,000 पोरं कटणार. मग 7,000 पोरं पुढे क्वालिफाय झाले. 7,000मधून परत इंटरव्ह्यू आहे, इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा एवढेच पोरं कटणार. अजून डॉक्युमेंटमध्ये जवळपास 90%, डॉक्युमेंटमध्ये जवळपास 70% पोरं काय होतात? बाद होतात. मग जर 70% केले, 105 म्हणजे 10,000 जवळपास कटतात. 5,000 विद्यार्थी काय करणार? इथे इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होणार. 5,000मधून एकाच 3 इंटरव्ह्यूला घेणार. एकाच 3 इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमचं मग त्याच्यानुसार मेरिट लागणार. मग तुमचं सिलेक्शन होणार. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच, तुम्ही जर आत्ता पेपरमध्ये तुमचे 50 जरी येत असेल तरी तुम्ही क्वालिफाय होणार. किती? 50 प्रश्न पाहिजे बस. 50 प्रश्न असेल तर तुम्ही क्वालिफाय झाले. धन्यवाद. एवढंच सांगायचं होतं.